ज्या आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळा होणार आहे तिथून आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय तयारी दिसते आझाद मैदानावर? सौरभ, आज खरं तर मेगा शपथविधी सोहळा जो आहे तो होणार आहे आणि त्याची संपूर्ण जय्यत तयारी जी आहे ती प्रशासनाकडनं करण्यात आलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण आझाद मैदानाच्या संपूर्ण चारही बाजूला महायुतीच्या पक्षांचे झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स सर्व लावण्यात आलेले आहेत। त्याचसोबतच महायुतीच्या विविध पदाधिकाऱ्यांकडनं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देखील देण्यात येणारेचे बॅनर्स जे आहेत ते लावलेले असल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण शपथविधी सोहळ्याला पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी पोलिसांचं बंदोबस्त जे आहे ते आझाद मैदानाच्या चहूबाजूंनी वेढलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण शपथविधी सोहळ्या करता संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये दाखल 4:30 वाजेपर्यंत मुंबईमध्ये दाखल होतील मुंबई विमानतळावरती। त्यानंतर ते थेट हेलिकॉप्टरने INS शिखरावरती येतील। शिखरावरतून बाय रोड ते आझाद मैदानावरती दाखल होतील आणि त्यानंतर हा संपूर्ण शपथविधी सोहळ्याला जो आहे तो सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा संपूर्ण शपथविधी सोहळा असणार आहे आणि या संपूर्ण शपथविधी सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि या सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष, तयारी सुद्धा प्रशासनाकडून झालेली दिसते। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। तर ज्या आझाद मैदान परिसरात हा सगळा शपथविधी होणार आहे त्याच आसपासच्या भागात बॅनरबाजी सुद्धा जोरदार बघायला मिळते। या बॅनरबाजीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकरनी, पाहूयात। मुंबईच्या आझाद मैदानात महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे। आझाद मैदानाच्या आजूबाजूला जे रस्ते आहेत त्या आझाद मैदानाच्या भोवती तिथे सुद्धा मोठी बॅनरबाजी केल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर हे महायुतीच्या सगळ्या तिन्ही नेत्यांकडून लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेत आहेत। त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सुद्धा बॅनर जे आहेत ते शुभेच्छा देणारे लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीचे तिन्ही पक्ष आणि त्याचबरोबर महायुतीत असणारे घटक पक्ष यांचे झेंडे जे आहेत ते रस्त्याच्या दुभाजकांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आझाद मैदानाच्या पाठीमागची बाजू ही आपण पाहतोय, इथूनच सगळी VIP मुवमेंट म्हणजे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील आणि इतर जे काही महत्त्वाचे नेते आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांचा सगळा ताफा याच रस्त्यावरून जाणार आणि तिथे हे स्वागताचे बॅनर जे आहेत ते रस्त्याच्या दुभाजकांच्या मधोमध लावण्यात आलेले आहेत। बॅनरची संख्या आपण पाहतो की अगदी मोठ्या प्रमाणामध्ये हे बॅनरबाजी जी आहे ते करण्यात आलेली आहे। हा रस्ता आहे तो VIP मुवमेंटचा आहे। थोड्याच वेळामध्ये जेव्हा VIP मुवमेंट सुरू होईल दुपारनंतर हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल आणि त्यानंतर सगळ्या नेत्यांचं याच ठिकाणाहून आगमन जे आहे ते होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरव सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।